डॉक्टर पंजाबराव देशमुख संशोधन केंद्र अचलपूर येथे फलोत्पादन शेतीकरिता शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते। विशेष म्हणजे केळीचं आणि फलोत्पादकाला कीटकनाशक नाही लागणार यासाठी इथे संशोधन केले जाते। या रिसर्च सेंटरवर आम्ही चर्जन साहेबांसोबत चर्चा केली। चर्जन साहेबांनी सिटी न्यूजला माहिती देत सांगितलं की कसा शेतकऱ्यांनी या रिसर्च सेंटरचा लाभ घ्यायला पाहिजे। ज्या शेतकऱ्यांना पीक घेण्यासाठी चांगल्या उत्तम दर्जाचं पीक घेण्यासाठी जर मार्गदर्शन लागलं तर ते अचलपूरच्या कृषी संशोधन केंद्राला सुद्धा भेट देऊ शकतात। विशेष म्हणजे इथे या वर्षापासून माळी प्रशिक्षण सुरू झालेलं आहे। जे युवकांना रोजगारसाठी स्वतः व्यवसाय सुरू करण्यासाठी नर्सरी सुरू करण्यासाठी जर माळी प्रशिक्षणाची व्यवस्था असे पाहिजे आहे तर ते माळी प्रशिक्षण इथे घेऊ शकतात आणि आपला स्वतःचा उद्योगसुद्धा करू शकतात। याच अनुषंगाने येथे वानखळे साहेबांनी सुद्धा सिटी न्यूजला माहिती देत सांगितलं की कशा प्रकारे त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतीत जाऊन त्यांना मार्गदर्शन करून चांगल्या दर्जाचं पीक देण्यासाठी मदत करतात। डॉक्टर पंजाबराव कृषी संशोधन केंद्र अचलपूरला आपण भेट देत आहोत। आपल्यासोबत येथील अधीक्षक चर्जन साहेब आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया की इथे शेती उत्पादक आणि आज जी 200-250 एकर जमीन आहे या शेतीचा काय काय लाभ होत आहे आणि काय काय फायदे होत आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा इथे चांगले मार्गदर्शन मिळण्यासाठी त्यांनी काय काय करावं आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया। कृषी संशोधन केंद्र अचलपूर येथे ज्या कार्यक्रमाच्या कार्यपद्धती आहेत त्या 3 पद्धतीने होतात। पहिल्यांदा संशोधनाच्या बाबतीत या इथे जसं वनस्पतीच्या ब्रीडिंगच्या संशोधन होतं, वनस्पतीशास्त्राच्या, त्यानंतर उद्यानविद्या, त्यानंतर कीटकशास्त्र आणि तसेच कृषीविद्या भागातील 4ही याचे सर्वांगीण संशोधन या संशोधन केंद्रावर केले जाते। त्यानंतर सोबतच इथे जे एक प्रक्षेत्र आहे त्यावर मोठ्या प्रमाणात बीज उत्पादन कार्यक्रम घेतला जातो। तसेच उद्यानविद्या विभागामध्ये आता फळरोपवाटिकाच्या हरितगृह तंत्रज्ञानाद्वारे नवीन पद्धतीचे जे तंत्रज्ञाना थ्रू कलमा विकसित करून ह्या शेतकऱ्यांना दिल्या जातात। तसेच अजून जर ह्या संशोधन केंद्राचं जर व्याप्ती बघितली तर येथे येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला त्या पिकाच्याबद्दल जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान कुठलेही शुल्क न आधारता विनामूल्य दिले जाते। त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे निराकरण संपूर्णपणे करण्यात येते। दुसरा एक असा मुद्दा आहे की या वर्षीपासून इथे माळी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलेले आहे। उद्देश हाच आहे की या परिसरातील मुलांना जे 9व्या वर्गापर्यंत पास आहे याची शैक्षणिक पात्रता ही 9वा वर्ग पास आहे, म्हणजे जे मुलं जास्त पुढे शिकू शकत नाही अशा मुलांना एक स्वतःचे कुठेतरी अस्तित्व निर्माण करता यावं यासाठी बागवानी ट्रेनिंगसारखं, म्हणजे जसं एखादी नर्सरी उभी करून आपलं स्वतःचं एक चरितार्थ चालवता यावा यासाठी हा माळी ट्रेनिंग कोर्स आहे। यामध्ये वेगवेगळ्या बगीच्याची राखण म्हणजे ठेवण कशी असावी, कलमा कशा तयार कराव्या याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। त्यामुळे एक शिक्षणाचे सुद्धा एक द्वार या संशोधन केंद्रावर उघडलं गेलेलं आहे। संशोधन केंद्राचा फायदा असा आहे की या आपल्या 11ही जिल्ह्यामध्ये जे मेन सेंटरला अकोल्याला जे काही संशोधन होतं त्या संशोधनाचा वापर विस्तार हा अजून कुठल्या याच्यामध्ये किती प्रमाणावर करता येईल, एखादं वाहन निघालेलं सपोज ते अचलपूर ह्या तालुक्यातील आजूबाजूच्या परिसरामध्ये योग्य आहे का नाही याची चाचपणी त्याच्या ज्या विविध प्रयोग राहते त्याच्यातून केली जाते आणि त्याचं जे रक्कम शिफारस आहे ती या सेंटरकडून केली जाते, तर निश्चितच त्याचा शेतकऱ्यांसाठी फायदा होतो। दुसरी गोष्ट अशी आहे की या संशोधन केंद्रावर मोठ्या प्रमाणात जे मी सांगितलं तुम्हाला का बीज उत्पादन कार्यक्रम होतो, तर ह्या जो बीज उत्पादन कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रतीमध्ये बीज उत्पादन कार्यक्रम घेतो आपण। तर सत्यप्रत बीज उत्पादन कार्यक्रमामध्ये आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांना बियाणं त्यांना पेरणीसाठी देतो। त्याच्यामध्ये दोन्ही उद्देश आहे, एक त्या वाणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा शेतकऱ्यांमध्ये डायरेक्टली त्यासाठी आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना ते चांगल्या क्वालिटीचं मिळावं। आणि त्यातल्या त्यात संशोधन केंद्र जेवढ्याही काही पिकांवर बीज उत्पादन कार्यक्रम घेतो हा सरळ वाणाचा घेतो। त्यामुळे एकदा जर शेतकऱ्यांनी ते बियाणं स्वतः विकत घेतलं तर साधारणतः 3 वर्षापर्यंत ते बियाणं शेतकरी स्वतः वापरू शकतो। त्याच्यामध्ये थोडीशी तांत्रिक जर त्यांनी काळजी बाळगली जसं आयसोलेशन डिस्टन्स आहे किंवा बाकीच्या त्या आम्ही वेळेवरच शेतकऱ्यांना इथे आल्यानंतर त्याची माहिती देतो। त्याला संशोधन केंद्रामार्फत असा एक फायदा होतो की इथे जे
मूलभूत बियाणे, त्यानंतर प्रमाणित बियाणे आपण महाबीजला जे देतो ते महाबीज मोठ्या प्रमाणात त्याचं मल्टिप्लिकेशन करून तेही शेतकऱ्यांना पुरवते. त्यानंतर ह्या परिसरात ज्या काही अडचणी निर्माण होतात त्या पिकाच्या, उदाहरणार्थ सोयाबीन असो, कपाशी असो, किडीचा प्रादुर्भाव असो, फळरोगवाटिका असो, तर तेव्हा त्याचे ज्या काही कंप्लेंट शेतकरी हा कृषी विभागामार्फत कृषी विभागाला करतात, तेव्हा इथले जे शास्त्रज्ञ आहेत त्या याला भेट देऊन ते शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करतात आणि त्या दृष्टीनं पुढील कारवाई कशी करता येईल जेणे शेतकऱ्यांचं नुकसान टाळता येईल या दृष्टीनेही इथे कारवाई केली जाते. आणि वेळोवेळी कधीकधी इथे काही योजनांतर्गत जे प्रशिक्षण आहे तर ते प्रशिक्षणही शेतकऱ्यांसाठी आयोजित केलं जाते. तर एकंदरीत शेतकऱ्यांच्यासाठी सर्वांगीण विकासासाठी हे सेंटर काम करते आणि त्यातल्या त्यात या परिसरातील शेतकऱ्यांना माझी एक विनंती राहील की जर काही अडचणी असल्या तर त्यांनी येऊन इथे मार्गदर्शन घ्यावं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम कृषी संशोधन केंद्र अचलपूर अंतर्गत उद्यानविद्या या विषयावर काम करताना शेतकऱ्याच्या कृषी विभागाच्या मार्फत ज्या काही तक्रारी प्राप्त होतात त्यामध्ये संत्रा असेल, लिंबूवर्गीय पिकं असतील किंवा इतरही भाजीपाला किंवा फळांच्या बाबतीत असेल तर कृषी विभागाच्या मार्फत आम्ही त्या शेतकऱ्याला भेट देऊन त्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतो. यावेळेस झालेली मोठ्या प्रमाणात जी फडगड होती संत्र्यामध्ये त्यामध्ये सुद्धा अचलपूर, चांदूर बाजार, अंजनगाव, सुरजी आणि इतर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भेटी देऊन कृषी विद्यापीठाच्या मार्फत काय उपाययोजना करायला पाहिजे त्यामध्ये या संशोधन केंद्राने मोलाचा भाग घेऊन त्यामध्ये आपण शिफारसी केलेल्या आहे. तसंच कृषी विभाग जे काही प्रशिक्षणं आयोजित करतात त्यामध्ये संत्र्याच्या बाबतीत असो किंवा इतर पिकाच्या बाबतीत असो तर या केंद्रावरील शास्त्रज्ञ त्यामध्ये मी डॉक्टर राजेंद्र वानखडे फलोत्पादन तज्ज्ञ म्हणून त्यामध्ये उपलब्ध होतो आणि त्या पिकावर सविस्तर आपण मार्गदर्शन करतो. नुकताच आपण एक कृषी विभागाच्या मार्फत आंब्या बहाराची तयारी कशी करावी याबाबत एक नुकतंच प्रशिक्षण आपण आयोजित करून त्यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. या व्यतिरिक्त आम्ही काही घडीपत्रिका छापलेले आहेत त्यासुद्धा आम्ही शेतकऱ्यापर्यंत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. तांत्रिक जी माहिती आहे ती सर्व आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस राहते आणि कृषी विद्यापीठ अकोला हे आमच्या पाठीशी राहते. धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहतोय की आजकाल आपलं जे मुख्य पीक आहे कपाशी, या कपाशीवरती बोंडअळीचा अतिरेक वाढतोय. गेल्या 3 वर्षापासून जर आपण पाहिलं तर हा अतिरेक दिवसेंदिवस वाढत आहे. मधात 1 वर्ष कृषी विभागाची जनजागृती तसेच कृषी विद्यापीठाची जनजागृती यांनी याचा प्रादुर्भाव कमी झाला होता. नेमकं यावर्षी परत हा प्रादुर्भाव वाढलेला आपल्याला दिसून येत आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्याचं जे व्यवस्थापन आपण करायला पाहिजे योग्य प्रकारे तसं होत नाही आहे. ज्या वेळेला आपण जनजागृती केली त्यावेळेला सर्व शेतकऱ्यांनी ज्याप्रमाणे त्यांना गाईड्सलाईन दिल्या होत्या त्याप्रमाणे सगळ्यांनी ते केलं आणि त्या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आपल्याला कमी झालेला दिसला. परंतु यावर्षी परत तो वाढलेला आपल्याला दिसत आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यासाठी जी काळजी घ्यायला पाहिजे, ज्या उपाययोजना आपण करायला पाहिजे त्या केल्या गेलेल्या नाही. जसे आपण सांगितले होते की पेरणी जी आहे म्हणजे आता आपल्याला कपाशी लावायची आहे तर कपाशी लावायची जी तारीख आपण सांगतो म्हणजे 15 जूनपासून आपण ती लावायला पाहिजे. तर त्या तारखेला ते न लावता त्याची सुरुवात आपण उन्हाळ्यापासून करतात. बरेच शेतकरी ज्यांच्याजवळ इरिगेशनची सोय आहे असे शेतकरी ते आधीपासून लावतात. तर बऱ्याच वेळेला त्यांनी काय होते तर सुरुवातीला आपण त्याचं फरदड घेतो म्हणजे जे डिसेंबरमध्ये आपण कपाशी काढायला पाहिजे ती न काढता बरेच शेतकरी फरदड घेऊन ती फेब्रुवारीपर्यंत चालवतात. आणि मग फेब्रुवारीमध्ये असं होते की ती जी गुलाबी बोंडअळी असते तिचा अन्नाचा पुरवठा तिला फेब्रुवारीपर्यंत होऊन जातो आणि नंतर मग ती सुप्त अवस्थेमध्ये जमिनीतच राहते. आणि जेव्हा आपला पहिला पाऊस पडतो पावसाळ्यामध्ये तेव्हा त्यातून तो पतंग बाहेर पडतो आणि अंडे द्यायला सुरुवात करतो. अशाने काय होते तर तिचे जे प्रजनन होत राहते आणि तिला जे खाद्य पाहिजे ते खाद्य आपलं मार्च मे पासूनच आपल्याला उपलब्ध होते त्या अळीला आणि त्यामुळे तिचं अन्न उपलब्ध झाल्यामुळे तिची प्रजनन परत वाढत जाते. आणि जे मेमध्ये वगैरे मेच्या शेवटी किंवा जूनच्या सुरुवातीला जेव्हा तो कापूस असतो तेव्हा त्या अळीचा प्रादुर्भाव त्याच्यावर दिसून येतो आणि कालांतराने मग बाकीचे जे शेतकरी आहेत जे उशिरासुद्धा पेरणी करतात त्याच्यावरती सुद्धा तो हळूहळू
ती किडी येऊ लागते. BT जी टेक्नॉलॉजी आहे ही टेक्नॉलॉजी बोलवर्मच्या अगेन्स्टच तयार झाली आहे. म्हणजे आपल्याला बोलवर्मवरती कंट्रोल मिळवायसाठी ही व्हेरायटी तयार झालेली आहे. पण कसं आहे, बऱ्याच वेळेला शेतकरी काय करतात की BTचंच बियाणं लावतात आणि त्याच्यासोबत जे रेफ्युजीचं एक पॉकेट यायचं ते म्हणजे साधारण सरळ वाण जे राहते ते वाण ते लावायचे नाही, देशी वाण. आणि मग काय होते तर अळीला जी गुलाबी बोंडअळी आहे तिला खाण्यासाठी दुसरी कोणतं पीक उपलब्ध नसते, दुसरं कपाशी उपलब्ध नसते. मग अशा वेळेस ती काय करते तर BT कपाशीवरती सुद्धा खायला लागते. मग काय होते, ती जरी त्याला रेजिस्टन्स असली म्हणजे ती जरी त्याच्यावर येत नसली BTवरती, तरी हळूहळू काय ती खायला सुरुवात करते आणि हळूहळू ती त्याच्यावरती पूर्णपणे डिपेंड राहते. आणि त्यामुळेच आपला BT कापूससुद्धा त्यामुळे हानी होत आहे, BT कापसालासुद्धा. पिंक बोलवर्मला म्हणजे गुलाबी बोंडअळीला जे रेजिस्टन्स असं बियाणं चांगल्या प्रतीचं आपण घेऊ शकतो. आणि सुरुवातीलाच म्हणजे लागवडीपासूनच काळजी घेणं फार गरजेची आहे. ज्या तुम्हाला गाईडलाईन दिल्या जातात कृषी विभागाकडून म्हणा किंवा युनिव्हर्सिटी म्हणजे आमच्या कृषी विद्यापीठाकडून ज्या काही गाईडलाईन्स दिल्या जातात त्यानुसार तुम्ही पेरणी केली तर योग्य राहील. म्हणजे पेरणीच्या ज्या तारखा दिलेल्या असतात त्या तारखेपासूनच पेरणी करावी. त्यानंतर जसं तुम्हाला सांगितलं जाते की हे जे सापळे असतात ते फिरोमेन सापळे जे असतात ते लावायला पाहिजे शेतात, जेणेकरून जो पतंग आहे तो पतंग त्याच्यामध्ये अडकेल आणि पुढचं जे प्रजनन आहे त्याचं ते आपण काही % तिथेच थांबवू शकतो. आणि त्यानंतर दुसरं म्हणजे तुम्ही म्हटलं की ज्या व्हेरायट्या जे वाण आपण सिलेक्ट करायला पाहिजे ते योग्य प्रतीचं आणि चांगलं वाण आपण सिलेक्ट करायला पाहिजे. नंतर जी आपण सुरुवातीलाच उन्हाळ्यामध्ये जी नांगरणी करतो ती खोलवर नांगरणी करणे गरजेचे आहे, जेणेकरून काय होईल की त्या अळीच्या ज्या सुप्त अवस्था जमिनीत गेलेल्या असतात, जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की फेब्रुवारीपर्यंत फळदड घेतात बरेच लोक आणि मग त्या गुलाबी बोंडअळीच्या ज्या सुप्त अवस्था आहे त्या जमिनीमध्ये दडतात. तर अशा वेळेला काय होईल, त्या नांगरणीने त्या खोलवट नांगरणीने त्या अळ्यावरती येतील सुप्त अवस्था तिच्या आणि प्रखर सूर्यप्रकाशामध्ये राहून त्या तिथेच मरून जातील. म्हणजे काही प्रमाणात आपण त्याला देखील त्या गुलाबी बोंडअळीला तिथे रोग देऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे गुलाबी बोंडअळीचे काही आपल्याला पतंग दिसायला लागले किंवा काही अंडे जरी दिसायला लागले तर अशा वेळेस आपण वेळीच नियोजन करणे गरजेचे आहे. जसं पहिला जो फवारा आहे, जशा गाईडलाईन्स दिलेल्या आहे त्याप्रमाणे ऑर्गॅनिक औषधीचाच फवारा घ्यायला पाहिजे, जसं की निंबोळी अर्क वगैरे. त्यानंतर दुसरी फवारणी, तिसरी फवारणी अशी म्हणजे सुरुवातीला थोडंसं कमी पॉवरवालं, नंतर एकदम चांगलं वालं, अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप जर गेले तर आपल्याला ही गुलाबी बोंडअळी कंट्रोल करणं सोपं होईल. बऱ्याच वेळेला शेतकरी काय करतात की हाय पॉवरचं जे काही औषध असेल ते मारून देतात. मग अशा वेळेला काय होते, ती अळीला म्हणजे हाय पॉवरच्या याने जर ती कव्हर नाही झाली तर पुढे ती वाढतच जाते ना, म्हणजे तिला तिची सवयच होऊन जाते. त्यामुळे मग ते आपल्याला कंट्रोल करणं फार कठीण जाईल.